नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आजच्या लेक्चरमध्ये वर्णमाला हा टॉपिक घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, वर्णमाला टॉपिकवरचे आपण जवळपास सर्व प्रश्न म्हणजे सरळ सेवा भरती असो, MPSC असो, कंबाईन असो किंवा इतर सरळ सेवा भरतींना आलेले प्रश्न असो, ते आपण सर्व या टॉपिकमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण म्हटलं तर तुम्ही कोणतीही परीक्षा द्या, प्रश्नांची लेवल ही सारखीच असते, कारण की मराठी व्याकरणमध्ये काही चेंजेस होत नसतात. तर आपण थोडक्यात आधी बेसिक इन्फॉर्मेशन बघू थोडी या चॅप्टरची, आणि तर लगेच प्रश्नाला सुरुवात करूयात. तर चला थोडक्यात आपण आता बेसिक माहिती बघणार आहोत. बघा, मूळ वर्णमालेत एकूण वर्णांची संख्या किती होती? तर 48 होती बघा. आणि आता आधुनिक वर्णमालेत वर्णांची संख्या किती आहे? तर 52 आहे. आणि मूळ वर्णमालेत किती होती? तर 48 होती बघा. आता बघा, ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश वर्णमालेत करावा असे मत कोणाचे होते? तर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांचे असे मत होते. कशाचं? तर ॲ आणि अचा इंग्रजी स्वरांचा वर्णमालेत समावेश करावा असे कोणाचे? तर प्राध्यापक अरविंद मंगरुळकर यांचे मत होते, यांनी ते व्यक्त केले होते. समोरचं पण बघा, क्ष आणि ज्ञ यांचा पाय मोडल्यास हे काय? तर संयुक्त व्यंजने. आणि पाय न मोडल्यास हे जोडाक्षरे म्हणावे त्यांना. जर बघा, यांचा श आणि ज्ञ यांचा पाय मोडल्यास त्यांना काय? तर संयुक्त व्यंजने म्हणतात. आणि पाय जर मोडला नाही तर त्यांना जोड अक्षरे म्हणावी लागतात. बघा, श आणि ज्ञ यांचा समावेश वर्णमालेत करावा असा विचार कोणी मांडला होता? तर म.पा. सबनीस यांनी मांडला होता. बघा, ॲ आणि अ या इंग्रजी स्वरांचा समावेश करण्यासाठी कोणाचे मत होते? तर अरविंद मंगरुळकर यांचे मत होते. आणि श आणि ज्ञ यांचा समावेश करावा तर म.पा. सबनीस यांनी असे मत मांडले होते बघा. आता समोरचं बघा, र या वर्णाचा उच्चार करताना कंपित होतो, म्हणून या र वर्णाला काय? तर कंपित वर्ण म्हणतात. बघा, र या वर्णाला काय? तर कंपित वर्ण होतात. महत्त्वाचं पॉईंट आहे बघा, लक्षात ठेवा. आपण समोरचे पॉईंट बघा. ही बघा आपली तर वर्णमाला आहे. बघा, वर्णमालेमध्ये स्वर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? तर 14 आहे. कोणते आहे ते? तर बघा, यामध्ये ऱ्हस्व स्वर किती आहेत? बघा 5 आहे. तर कोणते आहे? अ, इ, उ, रू आणि रू. हे बघा असे 5 ऱ्हस्व स्वर आहेत. एकूण स्वर किती आहेत? 14. त्यापैकी ऱ्हस्व किती आहेत? तर 5 आहेत. आणि बघा दीर्घ स्वर, दीर्घ किती आहेत? 3 आहेत. तर आ, एक मिनटं थोडी मिस्टेक. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं ई आहे, इथं दीर्घ आ, ई आणि उ. तर संयुक्त कोणते आहेत? ए, ए, ओ आणि औ आहे बघा. आणि इंग्रजी कोणते होते? ॲ आणि ऑ. असून एकूण किती? 14 ऱ्हस्व स्वर आहेत बघा. असे किती? तर 14. त्याच्यावर बघितले दीर्घ किती आहे? तर 5 आहेत. आपले दीर्घ ऱ्हस्व किती आहेत? 5 आहेत. दीर्घ किती आहेत? 3 आहेत. संयुक्त किती आहेत? 4. आणि इंग्रजी किती आहेत? 2. बघा आता स्वरादी किती आहेत? बघा 2. अम आणि आहा हे असे एकूण किती? 2 स्वरादी आहे. स्वर 14, स्वरादी 2. बघा आता व्यंजने किंवा परवर्ण किंवा स्वरांत म्हणतो आपण त्याला, एकूण किती? 34 आहेत. आता बघा ते कोणते येतं. स्पर्श व्यंजने किती आहेत त्यामध्ये? तर स्पर्श व्यंजने 25 आहेत बघा. हे आपले स्पर्श व्यंजने बघा. यामध्ये कठोर, मृदू आणि अनुनासिक स्पर्श व्यंजनामध्ये असे 3 प्रकार पडतात. कोणते? कठोर, मृदू तर अनुनासिक. बघा, क वर्गामध्ये कोणते येतात? क आणि ख हे 2 कठोर येतात. आणि त्यामध्ये मृदू कोणते येतात? ग आणि घ. आणि हे अनुनासिक येतं बघा, न. याला आपण न म्हणतो. ड उच्चार होत नाही तर न. बघा, च वर्गामध्ये कठोर कोणते येतात? तर च आणि छ येतात बघा. आणि मृदू कोणते येतात? तर ज आणि झ. आणि कोणते? न. हे सुद्धा न. बघा, ट वर्गात कोणते येतात? ट आणि ठ. आणि मृदू कोणते येतात? ड आणि ढ. आणि बघा अनुनासिक कोणते ते? न. बघा, यांचा उच्चार थोडा नाकातून केल्यासारखा उच्चार होतो, म्हणून त्याला आपण अनुनासिक म्हणतो. त वर्गात कोणते येतात? बघा, कठोर येतात त आणि थ. तर मृदू कोणते येतात? द आणि ध. आणि अनुनासिक येते न. कोणत्या? तर त वर्गामधलं कठोर बघा. आता प वर्गामधले कठोर कोणते येतात? तर प आणि फ. मृदू कोणते येतात? ब आणि भ. तर अनुनासिक येते म. बघा लक्षात ठेवा. आणि अर्ध स्वर कोणते विद्यार्थी मित्रांनो? तर य, र, ल, व हे कोणते? अर्ध स्वर बघा, य, र, ल, व. आणि उष्मी किंवा घर्षक म्हणतो आपण त्याला बघा. श, श आणि स हे काय? तो उष्मी किंवा घर्षक म्हणतो आपण त्याला. महाप्राण कोणता आहे? तर ह आहे. आणि संयुक्त व्यंजन किती आहेत? 2, क्ष आणि ज्ञ. आणि द्रविडियन बघा, स्वतंत्र वर्ण हा ज्याला आपण स्वतंत्र वर्ण म्हणतो तो कोणता आहे? तर ल आहे. तो ल. समोरचे पण बघा. आता बघा, वर्णाच्या रचनेवर सुद्धा खालीलप्रमाणे
प्रश्न विचारले जातात. कसे विचारले जातात तर बघा, शेवटी स्वतंत्र उभयदंड असलेला वर्ण बघा कोणता, श, ञ आणि ग यांना शेवटी काय उभयदंड आहे बघा, श, ञ आणि ग यांना. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावर सध्या आता हा प्रश्न सध्या ट्रेंडिंगमध्ये कोणते हे आपण कोणती सरळ सेवा द्या बघा. शेवटी उभयदंडा असलेले किती तर हे आपले 3 आहे बघा, श, न, ग. मध्ये उभयदंडा क आणि फ आपलं. अर्धा उभयदंड असलेले बघा छ, ल आणि ल. आणि कोणता दंड नसलेला र हे बघा र. आणि याच्याविषयी आपण आत्ताच बघितलं विद्यार्थी मित्रांनो. बघा काय बघितलं आपण बघा, र या वर्णाचा उच्चार करताना कंपित होतो म्हणून त्याला कंपित वर्ण म्हणतात. आणि शेवटी काय तर उभयदंड नसलेला वर्ण देखील र आहे. आता समोरचा पॉईंट बघा, अर्धा दंड असणारे परंतु अर्धी न होणारी व्यंजने कोणते, ट, ठ, ड, ढ, द आणि ह. महत्त्वाचं लक्षात ठेवा बघा. आता हिचं थोडी मिस्टेक झाली टायपिंग. उभयदंडाला जोडलेले शेवटी उभयदंड असणारी व्यंजने बघा, ख, ग, च, ज, झ, न, थ, द, न, त, प, ब, भ, म, य, व, श आणि स. बघा हे लक्षात ठेवून घ्यायचे आपल्याला. बघा आता हे वर्णावतीच्या उच्चार स्थानावर सुद्धा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, समोर आपण प्रश्न बघणारच आहेत. आपण फक्त थोडक्यात काय बघतो, वर्णमालेची थोडक्यात बेसिक माहिती बघतो. ओष्ठे बघा कोणते आहेत तर ओष्ठे आहेत प, फ, ब, भ, म, उ आणि उ. विद्यार्थी मित्रांनो, यांचा उच्चार ओठाद्वारे म्हणजे आपले ओठ जोडून उच्चार केला तर म्हणून त्याला ओष्ठे म्हणतात बघा. प, फ, ब, भ, म आणि उ. आता बघा हे दंत्य म्हणजे इथे थोडे आपल्या हे बघा दंत्य, आपली जिभेचा दंताला स्पर्श होतो म्हणजे दंत्य म्हणतात बघा. त, थ, द, ध, न, ल, स आणि लू हे बघा जिभेचा. आणि दंत तालव्य म्हणजे आपल्या वरच्या थोड्या बाजूला वरच्या दाताच्या वर जी बाजू आहे त्याला तिथे तावल थोडा स्पर्श होतो बघा म्हणून त्याला दंत तालव्य म्हणतात बघा. च, छ, ज आणि झ याला काय दंत तालव्य म्हणतात. हे तालव्य बघा, च, छ, ज, झ, न, य, श, ई. हे काय तर तालव्य आहेत बघा, तालव्य. आणि हे कंठ बघा, क, ख, घ, घ, न, ह, आ आणि आहा आहा आणि आहा हे काय तर कंठ आहेत. आता मूर्धन्य बघा कोणते तर ट, ठ, ड, ढ, न, र, श, ल आणि रू हे कोणते आहेत तर मूर्धन्य आहे. आता कंठोष्ठे कोणते आहेत, ओ, औ आणि ऑ हे काय तर कंठोष्ठे आहे बघा. आणि कंठ तालव्य कोणते तर ए आणि ॲ हे कंठ तालव्य आहेत. दंतोष्ठे बघा कोणते तर दंतोष्ठे एकच आहे आपला कोणता ओ. आणि नासिके कोणते आहे तर हा नासिके वर्ण आहे बघा. आता बघा समोरचे पॉईंट आपण आता प्रश्न घेऊयात. बघा आता प्रश्न बघूयात आपण. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न काय, आपण मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे आपलं वर्ण. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय तर जे आपल्या तोंडाचं मूलध्वनी निघतं आपण त्याला वर्ण म्हणतो. हे मूलध्वनी जे आहे आपले ते काय तर हवेत नाहीसे होतात आणि यांना काय तर आपण समजा लिहू शकत नाही, काय तर नष्ट होऊ नयेत म्हणून आपण याला लिहून ठेवतो, लिहू शकतो आपण याला काय तर लिहून ठेवतात. हे नष्ट होऊ नये म्हणून आपण याला लिहून ठेवतो म्हणून याला काय तर वर्ण म्हणतात. मुखातून निघणाऱ्या मूलध्वनीला काय म्हणतात तर मग वर्ण म्हणतात. बघा आता समोरचा पॉईंट बघा, ओष्ठस्वर कोणते आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण बघितले होते बघा. ओष्ठस्वर आहेत यापैकी उ आणि उ. आपण आत्ताच मागास पॉईंट बघितला ओष्ठे बघा. हे कोणते तर ओष्ठे बघा. हे शेवटी लास्टचे दोन आहेत जे उ आणि उ हे काय तर ओष्ठे आहेत बघा. टोटल ओष्ठवर्ण आपण बघितलेले आहे. उ आणि उ हे ओष्ठवर्ण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल ओष्ठवर्ण कोणते कोणते आहेत तर आपण बघितले उ आणि उ. परत कोणते कोणते आहेत यासोबत प, फ, ब, भ आणि म हे देखील कोणते तर ओष्ठवर्ण आहेत बघा. हे टोटल हे आपल्याला लक्षात ठेवायचे. बघा आता भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर आपल्याला माहिती आहे काय म्हणतात तर व्याकरण म्हणतात. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर व्याकरण म्हणतात. व्याकरण हा शब्द विद्यार्थी मित्रांनो कसा बनलेला आहे तर वी प्लस आ प्लस क्रू म्हणजे काय होतं विद्यार्थी मित्रांनो तर करण आपण जे म्हणतो यापासून हा व्याकरण आपला शब्द आहे. कसं तर वी प्लस आ प्लस क्रू
म्हणजे इक्वल टू काय तर करण, यापासून आपलं व्याकरण शब्द बनले आहे. तर भाषेचे स्पष्टीकरण शास्त्राला काय म्हणतात तर व्याकरण म्हणतात. बघा, अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे होय. तर विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय तर अर्थपूर्ण अक्षरसमूह म्हणजे आपला 1 नंबरचं काय तर शब्द. अर्थपूर्ण अक्षरसमूहाला काय म्हणतात तर शब्द, पुन्हा शब्द म्हणतात. आणि शब्द समूह आलं ज्याचा पूर्ण एक अर्थ तयार होतो किंवा वाक्य तयार होते त्याला काय म्हणतो आपण तर वाक्य म्हणतो. शब्द समूहाला एक वाक्य म्हणू शकतो आपण. तर चला आपण समोरच्या पॉईंटकडे जाऊ. बघा, पुढील महाप्राण व्यंजन कोणते आहे तर विद्यार्थी मित्रांनो माहिती आपल्याला कोणते तर हे आहे महाप्राण व्यंजन. बघा, वर्णमालेत एकूण 14 महाप्राण वर्ण आहेत. कोणते आहेत ते ख, ग, छ, ज, आपलं झ, ठ, ड, थ, द, फ, भ, श, श, श आणि ह. हे काय 14 आहेत, लक्षात ठेवा. समोरचा पॉईंट बघा आता, खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या. विद्यार्थी मित्रांनो बघा, महत्त्वाचा पॉईंट, आर्य गटातील भाषा कोणत्या कोणत्या जातात बघा. आपली मराठी होती, हिंदी, संस्कृत आणि गुजराती. बघा, ह्या आर्य गटातील भाषा आहेत. कोणत्या तर मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती. विद्यार्थी मित्रांनो द्रविडियन गटातील कोणत्या कोणत्या येतं द्रविडियन गटातील भाषा कोणत्या कोणत्या येतं तर ती आहे आपली तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि परत कोणती आहे तर कानडी आहे. विद्यार्थी मित्रांनो ह्या कोणत्या द्रविडियन गटातली भाषा आहे आणि ह्या आपल्या आर्य गटातील विचारल्या जातात. कोणत्या आहे तर आपल्या मराठी, हिंदी, संस्कृत आणि गुजराती या आर्य गटातील भाषा आहे. आता समोरचा पॉईंट बघा, शवज्ञ यांचा समावेश वर्णमालेत तक्त्यामध्ये काय म्हणून केला जातो. विद्यार्थी मित्रांनो याचं उत्तर काय आहे तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये संयुक्त व्यंजन. कशा क्ष आणि ज्ञ यांचं काय तर संयुक्त व्यंजन म्हणून केला जातो. खालीलपैकी कंठ तालव्य वर्ण ओळखा. बघा विद्यार्थी मित्रांनो 1-2 सेकंद थांबत जर तुम्ही उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. तर कोणता तर चौथा आपला ए हा काय वर्ण आहे तर कोणता आहे तर कंठ तालव्य हा वर्ण आहे. कंठ तालव्य वर्ण कोणते कोणते आपले ए आणि ए हे कोणते तर कंठ तालव्य वर्ण आहेत. आता समोरचा प्रश्न बघा, मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत तर किती आहेत एकूण व्यंजने विचारलीत आपल्याला. मराठी भाषेत एकूण किती 34 व्यंजने आहेत. किती तर 34 व्यंजने आहेत. बघा ह मिसळून झालेल्या वर्णांना डॅश डॅश म्हणतात. तर काय म्हणतात तर यांना महाप्राण म्हणतात आपण. बघा, ह या वर्णाचा उच्चार करताना फुफ्सातील हवा तोंडावाटे जोराने बाहेर फेकली जाते म्हणून त्याला काय महाप्राण म्हणतात. बघा कशा तर महाप्राण, ह या वर्ण मिसळून तयार झालेले वर्ण असतात ते. बघा, खालीलपैकी महाप्राण वर्ण कोणते आहेत. बघा कोणते आहेत तर विद्यार्थी मित्रांनो महाप्राण वर्ण आहेत आपले, एक मिनटं, तर आपल्या ऑप्शन क्रमांक 3 मध्ये जे आहेत कोणते फ, भ आणि ध हे कोणते आहेत तर महाप्राण वर्ण आहेत. बघा, मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्णांची संख्या होती. मूळ मराठी वर्णमालेत तर किती होती विद्यार्थी मित्रांनो तर आपला ऑप्शन क्रमांक 3 मध्ये 48. मूळ वर्णमालेत किती तर 48 वर्णांची. शासन निर्णय 2022 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेल्या वर्णमालेत आता सध्या किती तर 52 वर्ण आहेत. सध्या किती 52. त्यामध्ये स्वर किती आहेत 14, स्वरादी 2, व्यंजने 34 आणि विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत. बघा आता सध्या किती आधुनिक वर्णमालेत तर असे 52 आहेत. मूळ किती होते तर 48 होते. आता समोरचा प्रश्न बघा, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला तर कुठे आपल्या कर्नाटक येथे आढळला होता. मराठी भाषेतील पहिला शिलालेख ज्याला आपण काय म्हणतो श्रवण बेळगोळ इथे. बघा तर कुठे कर्नाटक येथे. बघा, खालील मृदू व्यंजन ओळखा तर कोणत्या विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं द हे काय तर मृदू व्यंजन. मृदू कोणते कोणते आहेत बघा, हे आहेत मृदू आपले तिथे ग, घ, न, ज, झ, ट, आपलं ट्र, ठ, ढ, न, द, ध, न, ब, भ, म, ह, य, र, ल, व, ळ असे टोटल किती मृदू तर 21 आहे. बघा असे टोटल जवळपास 21 मृदू वर्ण आहेत. बघा आता समोरचा प्रश्न बघू आपण,
श स स या वर्णांना काय म्हणतात? तर काय म्हणतात? श स या वर्णांना काय? तर आपण इथं थोडं टायपिंग मिस्टेक झाली. यांना आपण काय म्हणतो? तर यांना आपण उष्मी म्हणतो बघा. यांना आपण काय? तर उष्मी म्हणतो. श स आणि स यांना उष्मी किंवा आपण घर्षक देखील म्हणतो. घर्षक वर्ण देखील म्हणतो. आता पुढील बघा, पुढीलपैकी कंठतालव्य वर्णाची जोडी ओळखा. तर कोणती ओळखायची आपल्याला? कंठतालव्य ओळखायची. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 मध्ये ए आणि ए हे काय? कंठतालव्य. आपल्याला कंठ ओष्ठे कोणते आहेत बरं? हे जे आहेत हे तर आपल्याला माहिती कोणते येतं? हे ओष्ठे आहेत बघा. हे ओष्ठे येतात. आणि हे जे आपलं हे कंठ ओष्ठे येतात. कोणते? तर कंठ ओष्ठे त्यांना म्हणतो आपण. हे कंठ ओष्ठे येतात. आणि हे कोणते येतं? तर हे आपले कंठवर्ण आहेत फक्त. कंठवर्ण आहेत. कोणते? कंठवर्ण. आणि हे कंठतालव्य आपले कोणते? ए आणि ए. बघा आता समोरचा पॉईंट बघू आपण. ज्या वर्णांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय म्हणतात? तर त्यांना आपण सोपं आणि सिंपल काय? अनुनासिके म्हणतो. ज्यांचा उच्चार नाकाद्वारे होतो त्यांना काय? तर अनुनासिके म्हणतो. बघा अ प्लस ई इज इक्वल टू काय? तर याचं उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक 3 मध्ये ए. बघा ए ए ओ आणि ओ हे संयुक्त स्वर आहेत. त्या कोणत्या स्वरापासून बनलेले? ए प्लस अ काय होते? ई किंवा ई होतं बघा. ए प्लस आ ई किंवा ईच होतं. ओ प्लस अ, एक मिनटं, ए म्हणजे काय होतं? अ प्लस ई किंवा ई काय होते? ए होते. एचं काय होते? अ प्लस आ प्लस ई किंवा ई ए होते. आणि ओ जे आहे बघा, तर अ प्लस उ किंवा उ हे काय होते? ओ होते. तर आ प्लस उ किंवा उ काय? ओ होते. ओ. हे बघा, हे पॉईंट लक्षात ठेवा. चला बघा, खालीलपैकी स्वरादी वर्ण ओळखा. स्वरादी ओळखायचा आपल्याला याच्यातला. तर कोणता आहे? एक मिनटं. बघा खालीलपैकी स्वरादी ओळखायचा आपल्याला. तर कोणता आहे आपला? ॲ. हा काय? तर स्वरादी. सॉरी विद्यार्थी मित्रांनो, अम हा आपला स्वरादी आहे. तर कोणता? तर अम हा आपला स्वरादी वर्ण आहे बघा. तर पुढचा प्रश्न बघा, चकोर या शब्दातील च हा वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? चकोर हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? तर चकोर हा वर्ण आपला एक ऑप्शन क्रमांक 1 मध्ये काय? तर तालव्य प्रकारचा आहे. कसा? तर तालव्य प्रकारचा आहे. आता समोरचा पण बघा, पुढीलपैकी कोणता स्वर हा ऱ्हस्व स्वर नाही? तर कोणता स्वर हा ऱ्हस्व स्वर नाही? तर बघा कोणता? आपला ऑप्शन क्रमांक दिलेला 1 हाच काय? तर ऱ्हस्व स्वर नाही. समोरचा पॉईंट बघा, प फ ब भ म हे कोणते वर्ण आहेत? तर कोणते आहेत? ते ओष्ठी वर्ण आहेत बघा. ओष्ठी. हे कोणते? ओष्ठी वर्ण आहेत. ओष्ठी वर्ण आपण आत्ताच लिहून घेतले. कोणते कोणते? तर उ उ, तसेच प फ ब भ आणि म हे कोणते आहेत? तर बघा ओष्ठी वर्ण आहेत. हे पॉईंट लक्षात ठेवा. आता समोरचा प्रश्न बघू. आता खालीलपैकी व्यंजनापैकी कठोर व्यंजन कोणते? तर कोणतं आहे कठोर व्यंजन आपलं? हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे च. हे कठोर व्यंजन आहे. कठोर व्यंजन आपण बघितले बघा, कोणते कोणते होते? क होतं, ख होतं, च होतं, तसेच छ होतं, ट होतं, तसेच ठ होतं, त होतं, परत तसेच थ होतं, प होतं, फ होतं, श स तसेच श हे बघा इत्यादी होते. खालीलपैकी दंत्यवर्ण कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, कोणता आहे दंत्यवर्ण? तर आपला त हा दंत्यवर्ण आहे. जे वर्णाचा उच्चार करताना आपल्या जिभेचे टोक वरच्या दाताच्या मागच्या बाजूस टेकते त्यांना आपण दंत्यवर्ण असे म्हणतात बघा. लु, त, थ, द, ध, न, ल आणि स हे कोणते आहेत? तर दंत्यवर्ण आहेत. हे बघा आता समोरचा प्रश्न आपला प्रश्न क्रमांक 25. पुढीलपैकी संयुक्त स्वर कोणते? कोणते आहेत संयुक्त स्वर? कोणतं? बघा हे आपले ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिलेले आहेत बघा. कोणते? तर ए ए ओ आणि ओ. आपण आताच एक्सप्रेशन बघितलं मागच्या प्रश्नामध्ये. काय? तर संयुक्त स्वर आहेत. बघा 2 स्वर एकत्र करून बनलेल्या स्वरांना काय? तर संयुक्त स्वर असे म्हणतात. जे 2 स्वर बनून तयार झालेले असतात हे बघा आपण इथेच बघितलं आता संयुक्त स्वर.
हे बघा ए कसा तयार झाला आहे, एकच मिनिट विद्यार्थी मित्रांनो, हे संयुक्त स्वर आहेत बघा. हे कसं तयार झालं आहे, ए इज इक्वल टू अ प्लस ई किंवा ई, असा ए तयार झाला आहे बघा. आणि असे हे 4 संयुक्त स्वर आहेत बघा, संयुक्त स्वर आहेत. त्याचं हे बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. आज आपण यामध्ये 25 प्रश्न घेतलेत. किती तर वर्णमालेवर आपण 25 प्रश्न आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुढील लेक्चरमध्ये आपण वर्णमालेवर आधारित 50 प्रश्न घेणार आहेत. ते बी आपल्या एक्सप्लेनेशन सहित 50 प्रश्न घेणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे येणारी तुमची सरळ सेवा असो किंवा इतर कोणती परीक्षा असो. विद्यार्थी मित्रांनो, आपण एक होकॅबची लेक्चर सिरीज चालू करतो परत. होकॅब म्हणजे ज्याला आपण होकॅब म्हणल्यापेक्षा शब्दार्थ सिरीज चालू करतो विद्यार्थी मित्रांनो मराठीची, ज्यामध्ये आपण डेली 10 समानार्थी शब्द, 10 विरुद्धार्थी शब्द, 10 म्हणी, तसेच 10 वाक्यप्रचार आणि 10 जे आहेत आपले 10 ज्यामध्ये आपण मग त्याला काय म्हणतो, इतर शब्द असतात आपले, जसे की पक्ष्याचे, प्राण्याचे वगैरे आवाज वगैरे किंवा या टाईपचे शब्द आपण 10 घेणार आहोत. जवळजवळ आपण त्यामध्ये काय तुमचे 50 होकॅब क्लिअर करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, येणाऱ्या लेक्चरची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालेल. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो, भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.